आई बहिणींवरून म्हणजे त्यांचा तोलच गेलेला आहे, त्यांचा तोल गेलेला आहे. आणि ते म्हणतात ईडीला सीबीआयला बघा. मी तर काय, मी बिना पोलीस बंदोबस्ताला माणूस आहे. मी तर कुठे जातो रात्रंदिवस, तुम्ही बघतायत. कुठे काय नैसर्गिक आपत्ती असू द्या, पूर येऊ द्या, लँडस्लायडिंग होऊ द्या, मी रात्री 8-10 किलोमीटर एकटा एवढ्या पावसात जाणारा माणूस आहे. मी पुरात उड्या मारणार आहे. म्हणजे सोलापूरला तुम्ही बघितलं असेल, सांगली कोल्हापूरला बघितलं असेल, केरळमध्ये बघितलं असेल, बदलापूरच्या त्या ठिकाणी रेल्वेचा त्या दिवशीचा घटना बघितली असेल. मी तर कुठेही जातो. माझा ईडीचा सीबीआयचा काही संबंध नाही आहे. पण मला असं वाटतं की संजय राऊत, तुम्ही जे बोलतायत, जे शिवराळ भाषेत तुमची भाषा घसरते आहे. आता मला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही तर मला बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण तुमच्या अशा बोलण्यामुळे या शिवसेनेचा रास होत चाललेला उभाठाचा. मी मागच्या वेळेलाही सांगितलं की तुम्ही म्हणता भाजप असं करतं, भाजप तसं करतं. भाजप आमचं कामच नाही तिथे राहिलेलं. मी पुन्हा सांगतो, एकच माणूस काफी आहे, एकच माणूस पूर्ण आहे शिवसेना संपवायला, आणि ते काम ते योग्य तऱ्हेने करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांचा बॅलन्स थोडा खूपच गेलेला आहे काल परवापासून. आणि म्हणून ते काही आई बहिणीवरून शिव्या काय देत आहेत, काय बोलत आहेत. आणि परवापासून ते म्हणत आहेत निघून जा, ज्यांना जायचं जा. कशाला लोक राहतील त्यांच्याकडे. मी पुन्हा सांगतो, आमदारही गेलेत, खासदारही गेलेत, तर महापालिकेत थोडेफार एका ठिकाणी काही नगरसेवक आहेत. बघा पुढच्या काळामध्ये त्यांच्या अशा वागण्यामुळे, अशा बोलण्यामुळे मी उद्धवजींना अजूनही सल्ला देईल की हे असे लोक आवरा, नाही तर तुम्हाला आमची गरजच नाही आहे काही करायला. आमच्या 3 लोकांच्या ड्युट्या 8-8 तासाच्या ते माझ्यासोबत असतात, माझ्या गाडीतही असतात, पूर्ण वेळ असतात. पण मी कुठले माझ्या मागे गाडी, पुढे गाडी, मला बंदोबस्त, मी पत्र देऊनच सांगून टाकतो निवडणूक झाली की मला कुठली कॅटेगरीमध्ये मला पोलीस बंदोबस्त नको. अपुरं पोलीस बंदोबस्त, मॅनपॉवर, गाड्या वाहनांची कमतरता, त्यामुळे मी बंदोबस्त घेत नाही. मी वारंवार सांगतोय. आहे का, खोटं आहे का, तर तसं राहिलं आहे का. तुमच्या मागे आमदार राहिलेले नाहीत, तुमच्या मागे आता 2-3 खासदार राहिलेले नाहीत, जनमत तुमच्या बाजूने नाही. नगरपालिका, महापालिकेमध्ये तुमची काय दशा झाली, काय अवस्था झाली, हे तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. आता MLC 17 जागा आहेत, तुम्ही एखादी जागा घेऊन दाखवा बरं मला. खातंसुद्धा उघडणार नाही तुमचं. त्यामुळे तुमच्या मागे कोणीच नाही ना. नगरपालिकामध्ये काय आलं तुमचं, 0 दिलं. महापालिकेमध्ये तुमचं काय 0 आहे. काय परफॉर्मन्स आहे तुमच्या मागे. खरंच कोणी राहिलेलं नाही. तुम्ही एकदा मागे उलटून बघा. तुम्हाला वाटतं हे समोरांना आपण बोललो म्हणजे सगळं महाराष्ट्र आपल्या मागे आहे का, पण तसं काही राहिलेलं नाही. काल देखील त्यांनी पत्रकार परिषदेत खासदारांना शिवराळ भाषाही वापरली नाही. त्या खालचे थराला गेलेले आहे, ते इतके घाण शिव्या देतात की सगळ्या भगिनी या ठिकाणी मी बोलू शकत नाही. पण एकंदरीत त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं यामुळे ते लोकांना पटत. त्यांना असं वाटतं की मी किती चांगल्या शिव्या देतोय म्हणून. पण लोकांना, मतदारांना हे पटत नाही आहे. शून्य जनता आहे इथे. त्यांना त्या पुरोगामी महाराष्ट्राने तिथे अशा पद्धतीने जे दाखवू शकत नाही इतक्या घाण शिव्या आई बहिणीवर द्यायच्या, मला वाटतं हे काही योग्य नाही आहे. नाही, राऊतांनी काही, मला त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते असं देखील म्हटले काही महाजनांना फोडून काढायला. मी तेच म्हटलं, माझा ईडी सीबीआयचा काही संबंध नाही आहे. राऊतांनी केव्हा म्हटलं माझा ईडी सीबीआय काढायला आव्हान स्वीकारलं. मी कुठे काय नाही म्हणतोय त्यांना. त्यांनी कधी यावं. मला काय ईडी सीबीआयचा माझा काही संबंध आहे का. मी कशातच कुठे नाही आहे ईडीमध्ये, सीबीआयमध्ये. तुमच्या मागे कुठे काय लागणार आहे. पण तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका. उगाच फार असं वाघाचं कातडं अंगावर घेऊ नका. आता मी असं म्हणेल, दंडेलशाहीची भाषा करताय. आता दंडेलशाहीची भाषा करू दे त्यांना. म्हणून मी म्हटलं की बाबा ती भाषा करायला सुद्धा मागे लोक लागतात ना, ते त्यांच्याकडे राहिलेले नाहीत आता. आणि यांच्या या वागण्यामुळे, यांच्या बोलण्यामुळे सगळे दिवस आलेले आहेत उभाठाला. आता योगासनांचा देखील सल्ला मागायचा. हा थोडं शांतता राहील ना. आता असं माणूस एकदमच शिवीगाळ करायला लागला, काही बोलायला लागला. पत्रकारांनाही ते काल कसे त्याच्यावर घसरले, ते काय काय बोलत होते. मला वाटतं थोडं योगासनामुळे मानसिक संतुलन चांगलं राहतं, मन शांत राहतं. त्यामुळे त्यांनी थोडं करावं.